हे शत्रू येत आहेत, आमच्यावर आक्रमण करतायत आणि आक्रमण करून सरळ 6व्या मैलावर जाऊन उभा राहतायत. आम्ही पाठलाग करतोय, पण 5 मैलापर्यंत, पुढं नाही. आता महाराजांनी मग काय सिंधू बंदी उठावी म्हणून मोर्चा काढला? महाराजांनी आंदोलन केलं का महाराज आझाद मैदानावर उपोषणाला बसले? नाही. महाराजांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट केली. ठीक आहे, आपल्याला समुद्रात जाता येत नाही. समुद्रात कुणाला जाता येतं? मुस्लिम लोकांना. समुद्रात कुणाला जाता येतं? कोळी बांधवांना. समुद्रात कुणाला जाता येतं? भंडारी लोकांना. समुद्रात कुणाला जाता येतं? आगरी लोकांना. आणि महाराजांनी या सगळ्यांची मोठ बांधली. कोळी, आगरी, भंडारी, मुसलमान लोक सोबत घेतली आणि त्यांच्या बळावर सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानातलं पहिलं आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलं. पहिलं आरमार. 5,500 गलबत होती हो त्यावेळी दर्यात आपली. 5,500. कुणाची टाप नाही यायची, अजिबात नाही. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सांगितलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. पण गेली 350 वर्ष आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय, महाराज आम्ही फक्त डोक्यावर घेऊन नाचत राहिलो. महाराज आम्ही डोक्यात घेतलेच नाहीत म्हणून हल्ला झाला. महाराज डोक्यात घेतले असते तर 26/11चा हल्ला सुद्धा रोखता आला असता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अहो, ते अरबी लोक यायचे, कोकणातल्या बायका पळवायचे, भर तारवावर त्यांचे अब्रू लुटायचे, माणसांचे नाक कान कापवायचे, माणसं बाटवायचे, दर्या रक्ताळून टाकायचे. आमच्याच मातीतून आमचीच माती. संतापले महाराज आणि दिला आदेश दौलत खानाला दौलत. या उपर जर काही पातक घडले तर त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. आणि बघता बघता अरबांची टोळी आली आणि मराठी आरमार सुसाट सुटलं. फार मस्कत पर्यंत पाठलाग करत गेलं. मस्कतला तुंबळ युद्ध झालं. काही अरब मारले गेले. 200 अरब जिवंत सापडले. दौलत खानाला कैद केले आणि महाराजांच्या सामने हाजीर. बघितलं महाराजांनी, आमच्याच मातीतून आमचीच माती करतायत. खेळ आता रक्ताची रंगपंचमी यांच्या. आणि त्याचवेळी महाराजांनी सांगितलं, दावण बांधून गडावर धिंड काढा यांची, सोल वाटून काढा सारे. कोंडाच ह्या 200 अरबांना. आमच्या साताऱ्याच्या जवळ एक वासोट्याचा किल्ला आहे, व्याघ्रगड सुद्धा म्हणतात त्याला. डोंगराच्या मध्ये एखादा वाघ दबा धरून बसावा तसा व्याघ्रगड दबा धरून बसलाय. भयान भयान जंगल. डोंगरावरनं जावं लागतं, नदीतनं प्रवास करावा लागतो, काही जंगलातनं वाट काढत तेव्हा कुठेतरी हा व्याघ्रगड म्हणजे वासोटा दिसतो. इतका बिकाट माणूस नाही जाऊ शकत. अहो, परवा पुण्याची 4-5 पोरं फिरायला म्हणून आली, हेलिकॉप्टरनं शोधावी लागली. इतका भयानक आहे तो. आत्ता एखादा गायब करायचा असेल तिथं नेऊन सोडा. त्या काळी कसा असेल वासोटा? शिवाजी महाराजांनी सांगितलं, या 200 अरबांना त्या वासोट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा आणि यांना इतकं मारा, इतकं मारा, इतकं मारा. हे फक्त मेले नाही पाहिजेत. आणि महिनाभर मराठे मारत होते. इतके मारत होते, इतके मारत होते, इतके मारत होते, फक्त मरूच देत नव्हते. ते आठवड्यातच इतके सुजलेले, एकमेकांनाच ओळखेनात. तो आमच्यातलाच का? इतके भयान. आणि मग महिनाभराच्या मारानंतर हे सुजलेले 200 अरब महाराजांनी सांगितलं, कोंडाजी हे सुजलेले 200 अरब बाहेर काढा, त्यांच्या जहाजावर बसवा आणि द्या त्यांच्या देशात पाठवून. पण कोंडाजीच्या डोक्यातला काय प्रश्न जाईना. त्यांनी विचारलं, महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला? जाऊ दे रे. पर महाराज जाऊ दे रे, आता नाईलाज आहे, आदेश आहे. कोंडाजीनं ते सुजलेले 200 अरब त्यांच्या जहाजात बसवले, दिले त्यांच्या देशात पाठवून. पण कोंडाजीच्या डोक्यातला काही प्रश्न जाईना. त्यांनी परत महाराजांना विचारलं, महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला? आणि मग महाराज म्हणाले, कोंडाजी आता हे सुजलेले अरब त्यांच्या देशात जातील, त्यांच्या प्रांतात पोचतील, त्यांच्या गावात येतील, त्यांच्या घरापुढे उभा राहतील, दार ठोठावतील, त्यांच्या बायका दार उघडतील, दारात यांना पाहतील आणि म्हणतील, आमचे हे घरात नाहीत, नंतर या. ह्यांच्या बायका यांना ओळखायच्या नाहीत कोंडाजी. आणि उद्या चुकून जर कोणी तिरक्या नजरनं महाराष्ट्राकडे निघाला, पहिला हा आडवा जाईल. कुठे निघालाय? महाराष्ट्रात? नको जाऊ. आमचे काय हालत नको, महाराष्ट्रात नको. टाप नाही परत माझ्या महाराष्ट्राकडे तिरक्या नजरनं कोणी बघायची. महाराजांनी शत्रूवरची दहशत बसवली ना ती अशी बस. टाप नाही परत. सागरी सीमासा बिनघोर करून घेतल्या महाराजांनी. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात महत्वाचं. अहो, विचार करा, 110 किल्ले बांधले. याच्या मग स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याच्याही पेक्षा महत्वाचा हेतू होता, या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं,
सुतार लोहार चांबार न्हावी जोशी गुरव वाणी मुलानी साळी माळी धनगर कोळी आगरी भंडारी प्रत्येकाला काम मिळावं हे सगळ्यात महत्वाचं. कारण पोट भरलेल्या माणसांच्याच पाठीचे कणे ताट राहतात. पोट रिकामी असलेली माणसं पाठीचे कणे फार वेळ ताट ठेवू शकत नाहीत. स्वराज्य उभा करायचं असेल, ताट कण्यानं ताट बाणानं उभा करायचं असेल तर यांची पोटं भरायला हवीत. शिवाजी महाराजांनी पहिलं काम केलं, यांच्या पोटाला आणि यांच्या हाताला काम दिलं. आणि मग एखादा सुतार एखादी फळी रांधायचा, त्यांनी रांधलेली फळी एखाद्या जहाजाला बसवली जायची, तेच जहाज युद्धात उतरायचं आणि बघता बघता मराठी आरमाराचा विजय व्हायचा. आणि तो सुतार छते काढून सांगायचा, त्या 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 जहाजाची फळी मी रांधली आहे, मी. अभिमान दिला महाराजांनी, सृजनशीलतेचा आनंद दिला महाराजांनी. मी केलंय. राज्य आपलं कधी वाटतं? ज्यावेळी त्या राज्याच्या कारभारामध्ये आपला सहभाग असतो त्यावेळी. शिवाजी महाराजांनी या मातीतल्या प्रत्येकाला स्वराज्य म्हणजे माझं राज्य हा नुसता अनुभव नाही, अशी अनुभूती दिली. आणि मग स्वराज्य साऱ्यांचं राज्य झालं. हे सगळ्यात महत्वाचं. स्वराज्य ही केवळ शिवाजी महाराजांची जबाबदारी नाही, तर स्वराज्य या मातीत उगवलेल्या प्रत्येकाची जबाबदारी झाली. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. खरं तर शिवचरित्र हा जगातला एकमेव असा इतिहास आहे ज्या इतिहासात तुम्हाला कुणी जबाबदारी टाळतानाच दिसत नाही, अजिबात नाही. मावळ्यापासून बावळ्यापर्यंत, सरदारापासून शिलेदारापर्यंत तुम्हाला एकही असा भेटणार नाही की ज्यांनी जबाबदारी टाळली. अजिबात नाही, विषयच नाही. अहो साधी गोष्ट सांगतो, आमच्या तानाजीनं पोराचं लग्न काढलं. पत्रिका द्यायला तो महाराजांकडे आला. महाराजांना म्हणाला, राज रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर आहे कोंढाण्यावर आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, ताना कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तसा सरदेशी उठला तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगेन कोंढाण्याचं मग रायबाचं आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेला. गेला 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 असा गेला की रायबाचं लग्न करायला परत आलाच नाही. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो, त्या तानाजीच्या जागी आजचा तानाजी असता तर नाही, त्यांनी पोराचं लगीन काढावा, पत्रिका द्यायला तो महाराजांकडे जावा आणि महाराजांनी म्हणावा, ताना कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. सरदेशी उठला असता तानाजी, बोलता काय राजा, पोराचं लगीन काढलंय राव, उद्या केलं की परत. फरक आहे. नाहीतर पन्हाळ्याच्या वेड्यातनं राजा निसटले. बाजी प्रभू सिद्धोजीनाथ निंबाळकर सोबत आहेत. राजे पुढाले गजखिंडीत आले आणि त्याचवेळी वार्ता मिळाली शत्रू पाठलागावर आहे. राजाने बाजी प्रभूंना सांगितलं, बाजी खिंड तुम्ही लढवा. काय मोजक्या जमानुषामी पुढे विशाळ गडाकडे जातो तोपर्यंत बाजी खिंड तुम्ही लढवा, सगळी जबाबदारी बाजीवर. पण त्यावेळी बाजी असं नाही म्हटला, राज सकाळपासून अंगात जरा कणकणच आहे, बघा ना दुसरं कोण सापडतंय का, परत आहेच की मी. जबाबदारी टाळली नाही, शिर तुटलं, पण बाजीचं धड तलवार फिरवत राहिलं. जबाबदारी पाळणं याला म्हणतात. हल्ली आमच्याकडे जबाबदारी टाळणं याच्याशिवाय दुसरा प्रकार नाही. हो बघा ना, या देशाच्या लोकशाहीनं 18 वर्षानंतर आम्हाला मतदानाचा मूलभूत अधिकार दिला. आमची जबाबदारी आहे देशाच्या विकासासाठी चांगली माणसं सत्तेत यावी, यासाठी आम्ही मतदान करावं. जबाबदारी आहे आमची. किती टक्के जबाबदारी पार पाडतो? किती टक्के मतदान होतं आमच्याकडं? 30%, 35%, 40%, 50%, 50%, अगदीच डोक्यावर न पाणी 60%. म्हणजे साधी मतदानाची मूलभूत जबाबदारी सुद्धा मला पार पाडता येत नाही. आणि मग आम्ही म्हणतो देश भरकटलाय, भ्रष्टाचार वाढलाय, असं झालंय तसं झालंय. तू गप, तुला तुझी साधी मतदानाची जबाबदारी पार पाडता येत नाही, तू काय सांगतो? तुला बोलायचा अधिकार नाही, अजिबात नाही. ज्या दिवशी माझ्या देशात 100% मतदान होईल त्या दिवशी एकही चुकीचा माणूस सत्तेत आलेला नसेल, एकही. आणि मला एक कळत नाही, अडचण काय मतदान करायला? मग मतदान करायला काय पैसे पडतात? हल्ली मिळतात त्याने लोकशाहीची शोकांती काय आमच्या. पण सगळ्यात महत्वाचा विषय, अहो साधी गोष्ट सांगतो, आमची पोरं असतात टू व्हीलरवर, गाडीवर, बाईकवर बसलेली, संकट रस्त्याने चाललेली असतात. प्रचंड प्रचंड स्पीड, भयान स्पीड. अचानक पुढे बोर्ड लागतो नो एंट्री. आता बोर्ड लावलाय नो एंट्री, प्रवेश निषिद्ध, या रस्त्यानं नका जाऊ. तरी मागचा पुढच्याला म्हणतो घाल ना, त्याला काय होत आहे, ते घालतो गाडी आत नो एंट्रीत. मग ते हवालदार अडवा येतो, पावती फाडा. मागचा म्हणतो साहेब घ्या ना मिटवून. नाही 300ची पावती फाडा. हो साहेब घ्या ना मिटवून. पावती फाडा. ओ साहेब घ्या ना मिटवून. मग यांचं कसं बसं मिटवलं जातं. त्यांची गाडी तिथून जरा पुढे येते आणि गाडी जरा पुढे आली की मग मागचा पुढच्याला म्हणतो भ्रष्टाचार जास्तच वाढलाय नाही. तर हवालदार काय तुझ्या घरी आलता का? तो बिचारा निमूटपणे त्याची ड्युटी करतोय, त्यालाही कामाला लावला. शर्टाचं पहिलं बटन चुकलं
की बाकीची बटणं आपोआप चुकत जातात आणि शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं, बाकीची बटणं न बघताही बरोबर लागतात. पहिली चूक आपली असते. आपण सरळ चाललो ना, बाकीचे दोरीतच चालणार. गरज आहे आपण सरळ चालायची, आपण आपली जबाबदारी पार पाडायची. तो जपानी माणूस केळाची साल सुद्धा कधी रस्त्यावर टाकत नाही, चुकून टाकत नाही. तो मातृभूमी आहे माझी, आई आहे माझी, हिच्या अंगावर केळाची साल टाकायची, हिचा अपमान केल्यासारखं नाही का? केळाची साल टाकत नाही तू जमिनीवर, थुंकायचं लांबच. आमच्याकडे जिथं बोर्ड येते थुंकू नका, तेच रंग जास्त. काय जबाबदारी पाळतो आम्ही? या मागच्या उन्हाळ्यात काही लोकांनी पानपोया काढल्या, म्हणजे आल्या गेल्या लोकांची तहान भागावी म्हणून पानपोया काढल्या. पानपोईवर ग्लास ठेवला, पण ग्लास सुद्धा साखळीनं बांधून ठेवला. का? गॅरंटी नाही माणूस पाणी पिल पण ग्लास ठेवेल का? अरे काय प्रकार आहे? शिवाजी महाराजांना पन्हाळा घ्यायचा आहे, पण पन्हाळ्यावर दुश्मन आहे 36,000 आणि महाराजांची सगळी फौज गोळा केली तर भरेल कशिबशावकी 7,000 आणि 7,000 फौजेच्या बळावर महाराज 36,000 दुश्मन असलेला पन्हाळा घ्यायचं म्हणतायत. महाराजांनी बैठक बोलावली. अनाज दत्तो, मोरपंत, प्रल्हादपंत, बाळाजावजी, तानाजी, यसाजी, कोंडाजी, कडतोजी सगळे समोर. आणि महाराजांनी विचारलं, पन्हाळा घ्यावा म्हणतो, पण पन्हाळ्यावर दुश्मन 36,000. कोण जातो? कोण जातो? कोण घेतो पन्हाळा? सगळे चिडचूप. दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन निवडून येणं सोपं आहे का? 36,000 दुश्मन आहे तिथं. महाराजांनी पुन्हा विचारलं, कोण जातो? कोण जातो? कोण घेतो पन्हाळा? तसा उठून उभा राहिला कोंडाजी. महाराज, म्या जातो, म्या घेतो पन्हाळा. भले पटे शाबास, कोंडाजी घ्या घ्या घ्या, तुम्ही पन्हाळा घ्या, वा. आणि मग महाराजांनी विचारलं, पण कोंडाजी, पन्हाळ्यावर दुश्मन 36,000, तुमच्या सोबत किती फौज हवी? किती हवी फौज? तसा कोंडाजी म्हटला, द्या 50-60 मावळं. राजाने विचारलं, 50-60 मावळं? 36,000 दुश्मन आहे, 50-60 काय मागता? तसा कोंडाजी म्हटला, खर तर तसं एकटा जाणार होतो, पण म्हटलं गरजच नाही 50-60ची सुद्धा, एकटाच जाणार होतो. सहज मागावे काहीतरी म्हणून 50-60, ते काय बरं दिसलं नसतं एकटं जाणं, म्हणून म्हटलं 50-60. एकटा माझा कोंडाची जबाबदारी पत्करायला तयार आहे, एकटा जायला तयार आहे, एकटा लढायला तयार आहे, एकटा झुंजायला तयार आहे. आमच्याकडे एखाद्याला सांगा की करतोस का रे तेवढं, त्याला द्या ना जोडीला. काय गणित कळत नाही. ते आमच्याकडे मुलगी बघायचा एक सोहळा असतो. ते नवरा, मुलगा, त्याचे मित्र, घरातले सगळे ज्येष्ठ असे सगळे मिळून मुलगी बघायला येतात. मग ते मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम चालू होतो. मग ती मुलगी दाखवली जाते. मग ते प्रश्न वगैरे विचारून होतात. मग ते पोहे, चहा, नाश्ता, पाणी काय सगळं आटपतं. आणि मग सगळं आटपत निघालं, मग कुणीतरी एखादा ज्येष्ठ म्हणतो, आता नवऱ्या मुलानं सांगावं मुलगी कशी आहे. आता नवऱ्या मुलावर पाळी आली की नवरा मुलगा शेजारच्या मित्राला नुसता ढोसलतो, तुला कशी काय वाटतंय? अरे त्याला काय करायचंय? तेवढी तरी जबाबदारी घे ना. काय जबाबदारी टाळण्याशिवाय उद्योग नाही हो. माझा कोंडाजी एकटा जायला तयार आहे, एकटा लढायला तयार आहे, एकटा जबाबदारी घ्यायला तयार आहे. महाराजांनी तरी त्याला 1,500ची फौज दिली, सोबत अनाजी दत्तोना दिलं आणि कोंडाजी निघाला. 6 मार्च 1673 रात्रीच्या 12:30 वाजता कोंडाजी पन्हाळ्यावर पोहोचला. रात्रीच्या 12:30 वाजता. आता महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या, दिवसा उद्योग नाही. कोंडाना घेतला रात्री, तोरणा घेतला रात्री, पुरंदर घेतला रात्री, आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्री. म्हणजे दिवस शुभ आहे का, मुहूर्त काढलाय का, प्रस्थान प्रकार नाही. हल्ली आमच्याकडे फॅड भयानक. आमच्या घरातला करता माणूस कामाला बाहेर जातो, 5-6 पावलं जातो, 7व्या मिनिटाला परत घरात. बायको विचारते काय झालं? मांजर आडवं गेलं. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो, त्या मांजराला काय वाटत असेल हे आडवं गेलं. जी माणसं कारण सांगतात ना, यशोगाथा त्यांच्या गळ्यात कधीच माळ घालत नाही, चुकून घालत नाही. आणि शिवचरित्र हा जगातला एकमेव असा इतिहास आहे ज्या इतिहासात तुम्हाला कुणी कारण देतानाच भेटत नाही, विषयच नाही, अजिबात नाही. साधी गोष्ट सांगतो महाराजांची. महाराजांचा दुसरा मुलगा राजाराम जन्माला येताना पालथा जन्माला आला. आता पालथ जन्माला येणं आपल्याकडे जरा अशुभ मानलं जातं, बरं नव्हे पालथ जन्माला येणं. पण आता दस्तूर खुद्द छत्रपतींचाच पुत्र पालथा जन्माला आला. मासाहेब थोड्याशा काळजीत पडल्या, चिंतेतच राजांजवळ आल्या. राजांना म्हणाल्या, राजे, राजकुवर जन्मास आले. राजकुवर म्हणजे पुत्र, तुम्हास मुलगा झाला. पण तोच मासाहेब थोड्याशा काळजीनं म्हणाल्या, पण राजे, राजकुवर पालथे जन्मास आले. आता दुसरा कुणी असता तर म्हणला असता झालं आमच्याच नशिबात का, पण नाही बरं.
जशा मासाहेब म्हणाल्या राजकुवर पालथे जन्मास आले, महाराज म्हणाले बहुत उत्तम, आता दिल्ली पालती घालतील. पालथे जन्मास आले, आता दिल्ली पालती घालतील. हा सकारात्मक दृष्टिकोन आहे. शिवचरित्रात तुम्हाला जागोजागी तो दृष्टिकोन दिसतो. माझा कोंडाजी तो दृष्टिकोन घेऊन आलाय. रात्रीच्या 12:30 वाजता आलाय. आता महाराजांनी 1,500ची फौज दिली आहे. किमान दिलेल्या 1,500 फौजेचा तरी वापर करावा का नाही. त्याने अनाज दत्तोंना सांगितलं, अवघं 60 गडी माझ्या संगती द्या, बाकीचं इथंच पायथ्याला पांगून पांगून उभा करा आणि प्रत्येकाच्या हातात 4-4, 5-5 मशाली द्या. अनाज दत्तो म्हणले ठीक आहे. सगळी माणसं पायथ्याला पांगून पांगून उभा केली. प्रत्येकाच्या हातात 4-4, 5-5 मशाली दिल्या आणि अनाजी दत्तोंना पायथ्याला ठेवून माझा कोंडाजी 60 गडी घेऊन गडाच्या मागच्या बाजूला गेला. एक कडा हेरला, दोर फेकला. मराठे सरसर वर चढले. वरच्या पेंगुलेले पारेकरी सपासप कापून काढले. खुल्याम कत्तल्या रमल्या. आक्रोश किंकाळ्यावर रक्ताचं चिकन मुडण्याचा आणि प्रतांचं यात्रांचा हल्ला कल्लोळ उडाला. तोपर्यंत कोंडाजी बेभान पळत सुटला. थेट किल्लेदाराच्या महालात. किल्लेदार जागा व्हायच्या आधी त्याच्या छताडावर पाय दिला आणि कोंडाजी कडाडला. गडाच्या चाव्या दे. त्या किल्लेदारला सुचायचं बंद झालं. तो इकडे तिकडे बघायला लागला. खाली बघूच नको, खाली माझं 50,000चं सैन्य आहे. त्या किल्लेदार नुसतं मानवर करून खाली बघितलं. हे खाली 4-4, 5-5 मशाली घेतलेले. त्याला वाटलं खरंच 50,000 आहे. दिल्या चाव्या काढून. सकाळी कळलं 1,500 होते. करतो काय? राजकारण हे दंडाच्या बळावर आणि मनाच्या चांगुलपणावर करता येत नाही. ते बुद्धीच्या कसरतीवरच करावं लागतं. आणि महाराजांचं सारं राजकारण हे बुद्धीच्या कसरतीवर आहे. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. नाहीतर बघा ना, पन्हाळ्यावर दुश्मन आहे 36,000, महाराजांची सगळी फौज गोळा केली तर भरेल 7,000. पण महाराज असं नाही म्हटले, त्यांची 36,000 आहे, आपली 7,000 आहे. बघू पुढच्या पंचवार्षिकला 20,000 करून मग करू हालचाल. जेवढं आहे तेवढं. कारण सांगणं प्रकार नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे शिवचरित्राची. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. खरं तर 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. पैकी 10 वर्ष बालपणात गेली, उरली 40 वर्ष. पण या 40 वर्षाच्या कालखंडात एकही प्रसंग असा नाही, एकही घटना अशी नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग 40 वर्षाचं तंतोतंत सारं नियोजन आहे. अहो, नियोजनच नव्हे तर शिवाजी पोटात असतानाच त्या पुत्राचं भविष्य तो जन्माला येण्या अगोदर लिहिणारी पहिली माता. म्हणून आम्हाला जिजाऊंचा उल्लेख करावा लागेल. तू जन्माला येऊन काय करायचंय हेही निश्चित आहे, हेही नियोजनबद्ध आहे. बस विषयच नाही. आपल्या कालखंडात शिवाजी महाराजांनी ते केलंय. एक घटना, एक प्रसंग नाही ज्याचं नियोजन महाराजांनी केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं, फक्त एक, ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. त्याचंच नियोजन नव्हतं फक्त. बाकी प्रत्येक घटनेचं नियोजन आहे. एक साधी गोष्ट सांगतो. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. स्वराज्यावरचं सगळ्यात भयान संकट आहे. जीवन मरणाचा प्रश्न आहे. मृत्यूची कराल दाढ शिवरायांच्या समोर उघडली गेली. 10 नोव्हेंबरला हा सगळा प्रसंग घडलाय. कोथळा बाहेर काढला महाराजांनी. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, फक्त 2 मिनिटं. पण या 2 यशस्वी मिनिटासाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. 1 वर्ष. शिवाजींना जिंदा मुर्दा पेश करतो अशी कसम खाऊन विजापुरातून अफजल खान निघाला. आणि ज्या दिवशी निघाला त्याच दिवशी शिवाजी महाराजांनी आपल्या हस्तकान करवी अफजल खानाचा हत्ती मारला. तत्कालीन काळामध्ये हत्ती मरणं म्हणजे प्रचंड मोठा अपशकुन स्वारीवर निघालेल्या माणसाच्या बाबतीत. आणि शिवाजी महाराजांच्या माणसानेच विष देऊन मारला. पण कुणाला कळालं नाही झालं काय. हत्ती मेला एवढं खरं, अपशकुन झालं एवढं खरं. अफजल खानाच्या सैन्याचं जे मानसिक खच्चीकरण या घटनेनं झालं ते अफजल खान मेला तरी परत वर नाही आलं. हत्ती मारण्यापासून नियोजन सुरू झालं. 40,000ची फौज घेऊन आला अफजल खान. महाराजांचं सगळं सैन्य किती? 7,500. अरे 7.5च, याच्यापेक्षा वाढूच नाही शकत. आपली ताकदच एवढी आहे. ठीक, आपली ताकद वाढू शकत नाही ना, शत्रूची ताकद कमी करायला लागा. आणि महाराजांचं सारं नियोजन जे आहे ना ते 40,000 फौजेनिशी आलेल्या अफजल खानाची ताकद कमी 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 करण्याचं नियोजन आहे. 40,000 सैन्य घेऊन आला अफजल खान. पण प्रतापगडावर महाराजांना भेटायला पोहोचला तर त्याच्या सोबत फक्त 1,000 सैन्य होतं. आपलं वाढवता येत नाही ना, त्याचं कमी करायला शिका. प्रतापगडाच्या पायथ्याला शाम्याना उभारला. अफजल खान कुठं आहे? प्रतापगडाच्या पायथ्याला.
महाराज भेटायला कुठून येणार आहेत? प्रतापगडावरून खाली. महाराजांनी भेटीचा वक्त ठरवला बरोबर दुपारी 12:35. आता 12:35 का? कारण सूर्य बरोबर माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का? तर राजे गडावरून निघाले तर सूर्याच्या त्या लख्ख प्रकाशात खणाची छाव